राष्ट्रभाषा हिंदी, पण घरी आपली मातृभाषा बोलावी. घरी
शिक्षण घेण्याचा आरंभ करतात त्याला काय म्हणतात विद्यारंभ संस्कार. म्हणून माणसाचा 2 वेळा जन्म होतो. तर त्यावेळेस सांगितलं जातं बाळा तुझी आई जी पहिली होती ना गोपाल खूप इम्पॉर्टंट विषय आहे. आम्ही का प्रश्न विचारणार आहोत गेट रेडी. ओके. तर पहिला जन्म जेव्हा होतो आईपासून होतो. दुसरा जन्म गुरु मिळाला. आपण रामकृष्ण चरित्र ऐकलं ना परवा रामाचं चरित्र ऐकलं. विचार करा ज्या भगवंतानं स्वतः या संपूर्ण सृष्टीच्या निर्माण केला त्याला गुरु करायची गरज आहे का? अ आ इ ई उ हे सगळं ABCD सगळं कोणापासून आलं देवापासून. हो की नाही? मग तो येऊन शिकणार तरी काय या पृथ्वीवर? काय शिकणार? त्याला सगळं येतं. हो की नाही? मग त्याला शाळेत यायची गरज आहे का? नाही. सारी गाणं पदनिसा संगीताचे 7 स्वर सुद्धा भगवंतापासूनच आले. मग तो शिकणार तरी काय? पण भगवंतानी भगवान कृष्णाने सुद्धा गुरुचा स्वीकार केला. भगवान श्रीकृष्णांचे गुरु कोण? सांदीपनी महर्षी. कोण? सांदीपनी. आणि रामाचे गुरु कोण? श्री रामाचे गुरु कोण? कुणीतरी सांगितलं बरोबर. व्हेरी गुड. वशिष्ठ. श्री रामाचे गुरु श्री कृष्णांचे सांदीपनी. साक्षात भगवान सुद्धा गुरुचा स्वीकार का करतात? तर आपल्याला आदर्श शिकवण्यासाठी की प्रत्येक माणसाला गुरुची आवश्यकता असते की नाही? कारण विद्याशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे. हो की नाही? म्हणून भगवान श्रीराम ज्यावेळेस गेले त्यावेळेस सुंदर असा दोहा तुलसीदास लिहितात. म्हणजे आपल्याला शिक्षण देणारा हा गुरु असतो. तर आपल्याकडे गुरु एक असं नाव आहे आणि दुसरं एक नाव आहे सद्गुरू. सद्गुरू कोण असतो? सद्गुरू म्हणजे कोण? जो आपल्याला आत्मज्ञान प्रदान करतो. नुसतं ऐकून ठेवा हरकत नाही. जो आपल्याला आत्मज्ञान प्रदान करतो, आपल्याला आपली ओळख करून देतो, तो म्हणजे सद्गुरू असतो. पण इतर जो
आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे गुरु आहेत त्यांना खूप महत्त्व द्यावं. कारण जर गुरु नसतील कुणी, गुरु आपल्याला शिकवणारे जर कुणी नसतील तर माणूस शिक्षण कुठून करणार संभव नाहीये. म्हणून जे या टीचर प्रोफेशन मध्ये येतात आणि आपल्याला विद्या शिकवतात त्यांना त्यांचे आपण ऋणी झाले पाहिजेत की नाही? हो की नाही? पूर्वी कसं होतं, सगळ्या विषयांचे एक गुरु असायचे. एका गुरुकडे संपूर्ण विद्यांचा अध्ययन केला जायचा. आजकाल असं प्रत्येक विषयाचे गुरु वेगवेगळे असतात, टीचर बदलतात. पूर्वी कशी पद्धत होती, गुरु उंच स्थानावरती बसायचे आणि शिष्य खाली बसायचे की नाही? आजची पद्धत कशी आहे, टीचर उभे राहतात आणि स्टुडंट खाली बसतात. हो की नाही? टीचरला उभं राहावं लागतं. त्यांचे किती पाय होत असतील विचार करा. आपल्याला 2 मिनिट उभं केलं की आपल्याला वाईट वाटतं. टीचर आपल्याला एक तास भरून एक क्लास घेतात. हो की नाही? पण पद्धत खरी अशी आहे, गुरुनं बसून सांगावं, उंच स्थानामध्ये बसावं, शिष्यांनी खाली बसावं. हा गुरुचा आदर आहे. गुरु म्हणजे कोण आहे? उकारोस तुंडकारोस्ती ऋकारस सर्वनिरोधकः. जो आपल्या बुद्धीतला जो अज्ञान आहे त्याला दूर करणारा म्हणजे गुरु आहे. त्याला आपण काय म्हणतो? गुरु. गुरु ब्रह्मा श्लोक येतो का? गुरु ब्रह्मा
तसं नाही. आपल्या बुद्धीमध्ये जे अज्ञान आहे, जे आपण चूक कधी कधी आपल्याला ज्याचं ज्ञान नाही, जे आपण चूक प्रमाण करतो, चूक शिकतो, चूक वागत असतो ना, तर त्याचा गुरु विनाश करतो. हो की नाही? विनाश करणारा असल्यामुळं गुरु विष्णू म्हणजे आपल्याला नवीन जन्म देणारा म्हणून गुरु ब्रह्मा पालन करतो. चांगलं काय आहे सांगून आपल्याला LKG to UKG पहिली ते दुसरी असं घेऊन जातो की नाही गुरु आपल्याला, त्यांचं मार्गदर्शन असल्याशी आपण करू शकतो का? म्हणून गुरु विष्णू. नंतर आपल्याकडे वाईट गुण काढून टाकतो म्हणून गुरुदेव महेश्वरः. आणि आपल्याला विद्या नाही दिली तर आपण काय करणार जीवनामध्ये? प्रत्येकाला विद्या ही अवश्यभागी आहे. म्हणून तो साक्षात परमात्मा म्हणे देवाला देव प्रत्येक जागी येऊ शकतो का? म्हणे सगळ्यांच्याकडे जो देव होऊ शकतो का? नाही. म्हणून देवाला दोन रचना केल्या, एक म्हणजे गुरु आणि दुसरी म्हणजे आई. हो की नाही? आई आपल्याला किती लहान करते, आई आपल्याला प्रेम करते, आई आपल्याला चांगलं वाईट सांगते. गोपाल कृष्ण भगवान की जय. दोन गुण देवाचे दोन स्वरूप, आई आणि शिक्षक. हे दोन सुद्धा परब्रह्माचे स्वरूप म्हणून गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री म्हणजे अशा श्री गुरूंना आपण नमस्कार करतो. आणि हे पहा, गुरुकडे कधीही हट्ट करायचा नाही. कधी कधी आपल्याला शिक्षक लोक रागवतात, आपण उलटून त्यांना रागावं का? नाही. मग कसा व्यक्ती मोठा होतो का? आपल्याला ठीक बाबा कधी कधी ब्रेक पाहिजे का? मग काम बरोबर करतात. टीचरला राग आला आता नाही सांगणार टीचर. ऐकायचं का? छान विषय आहे का? ठीक आहे, मग ऐकूया का? बडबड नाही करणार? पक्क? प्रॉमिस? व्हेरी गुड. म्हणून गुरुचा कधीही अपमान करू नये. गुरुला शिक्षकाला उंच आवाजात आपण कधी बोलू नये. आता आपल्याला कळत नाही की गुरु आपल्याला का रागवतात. कधी कधी राग येतो आपल्याला, हे शिक्षक मला रागवले, त्या मॅडम मला रागवल्या, असं करावं का तसं करावं का, राग येतो की नाही कधी कधी. पण आता आपल्याला अज्ञान असतो, नाही कळत आपल्याला. हे पहा, जेव्हा लहानाचा मुलगा मोठं होतो ना, मोठे झाल्यानंतर आपण जॉबसाठी अप्लाय करतो की नाही, की आपल्याला कुठं नोकरी मिळाली. हो की नाही? तर तुम्हाला एक गोष्ट सांगते पहा. एक मुलगी खूप दिवस देऊन 25 वर्षापर्यंत खूप कष्ट करून खूप शिकली आणि इंजिनियर झाली. इंजिनिअरिंग नंतर MBA 2 वर्षाचं तिनं केलं आणि तिनं एका इंडस्ट्रीमध्ये एका कंपनीमध्ये जॉब अप्लिकेशन दिला की मला अमकी नोकरी पाहिजे. मग तिला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही सोमवारच्या दिवशी सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये या. तर ती 9 वाजता ऑफिसमध्ये गेली. 9 वाजता बसली मुलगी. तिने सांगितलं की मी इथं प्रेझेंट आहे, मी आलेली आहे. ठीक आहे म्हणाले, बसा तुम्ही, आम्ही बोलून काढू. आता ती मुलगी 9 वाजता येऊन बसली. 9चे 10 झाले, बोलत होते. 10चे 11 वाजले, 12 झाले. ते म्हणाले मॅडम तुम्ही जेवून घ्या, बोलू दिलंच तुम्हाला. ठीक आहे, ती मुलगी बसली. 12चे 1 वाजले, 1चा 2 झाला आणि ती मुलगी चिडून तिथून निघून गेली. अरे 9 त्याला मुलगी आणि 2 वाजले म्हणे, मला बोलवलंच नाही आणि ती निघून गेली. आणि तिच्यासोबत तिची एक मैत्रीण गेली होती, ती माझी मैत्रीण होती, तिला मलाही सांगितलं. तर त्या मुलीला सुद्धा असंच केलं. 2 वाजले तरी तिने वाट पाहिली, 3 वाजले वाट पाहिली आणि बरोबर 4 वाजता त्या मुलीला बोलवण्यात आलं की तुम्ही आतमध्ये येऊ शकता. 4 वाजता त्याची इंटरव्ह्यू झाली, तिला अनेक प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर तिचं सिलेक्शन झालं. ती सिलेक्ट झाली, तिला नोकरी मिळाली, छान पगार होता. मग असं का केलं त्यांनी? असं का केलं सांगा बरं? असं करतात मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये का केलं? तर त्यांना पाहायचं होतं फक्त डिग्री नाही बाबा. MBA लोक खूप म्हणतात, इंजिनिअरिंग लोक किती कॉलेज आहेत, खूप मुलं मुली इंजिनिअरिंग करतात, डॉक्टर शिकतात, खूप पदवीधर आहेत. पण त्या विद्यासोबत त्यांना पेशन्स आहे का?
पेशन्स म्हणजे काय बघा, संयम आहे का? मुद्दाम परीक्षा घेतली, 9 वाजता मुद्दाम बोलवलं आणि मुद्दाम 4 ला तिची परीक्षा घेतली. जी थांबली तिला नोकरी मिळाली आणि जी नाही थांबली तिला वापस पाठवून दिलं. त्याप्रमाणे अनेक वेळेस विद्यार्थी, गुरु, शिक्षक जे असतात आपल्याला फक्त ABCD, सायन्स, सोशल, गणित एवढंच नसतं, कधी कधी आपल्यामध्ये चांगले संस्कार यावे, आपण चीटिंग करू नये, एक चांगलं व्यक्तिमत्व व्हावं म्हणून सुद्धा गुरु कधी कधी आपल्याला रागवतात. म्हणून कधी सुद्धा गुरूंना उलट बोलू नये, हो की नाही? पूर्वी कसं होतं माहिती का, एका आश्रमामध्ये 2 मुलं गेले. त्या 2 मुलांना गुरुजींना सांगितलं, बाहेर उभे होते, खूप मोठा आश्रम, खूप मोठ्या एकरामध्ये आश्रम होता. आणि पूर्वी कसं होतं, तुम्ही राजघराण्यातले असो, कितीही पैसेवाले असो, तुम्हाला गुरुकडे राहण्यासाठी जावं लागणार. रेसिडेन्शियल स्कूल्स होती त्यावेळेस, घरी आई बाबा राहणार, तिथून शाळेत जाणार, पुन्हा घरी येणार, असं नाही. मग 2 मुलांना पाठशाळेत जायचं होतं, ते 2 मुलं गेली तिथं आणि त्या आश्रमाच्या बाहेर त्यांना थांबवलं, तुम्ही थांबा म्हणे बाहेर, गुरुजी बोलवतील. आणि अर्धा पाऊण तास झाल्यानंतर त्या दोन्ही मुलांना बोलवलं आणि दोन्ही मुलांपैकी गुरुजींना फक्त एका मुलाला पाठशाळेमध्ये घेतलं आणि एकाला नाही घेतलं. तो दुसरा मुलगा म्हणाला, गुरुजी मला का बरं नाही घेतलं? तर त्यांनी पाहिलं होतं बाहेर एक शिष्य ठेवला होता. एका मुलाने काय केलं की आपल्याला गुरुंना थांबायला सांगितलं ना, तो शांत असा गप्प बसला की बाबा अर्धा तास जे काही वेळ होईल आपल्याला बोलवतील गुरु. आणि दुसऱ्या मुलाने काय केलं, तिथं झाडं होती, त्याचे पानं तोडत बसला, इकडं तिकडं पाहत बसला, खाली जे होतं त्या वस्तू काढत होता, दगड इकडची तिकडं गेली, काहीतरी खटपटी करत होत्या. आणि त्या शिष्याने जो गुरुंना सांगितलं, ते म्हणाले तू नापास आणि तू पास. म्हणजे काय, आपण कुठल्याही इतर ठिकाणी गेल्यावर न विचारता तिथल्या वृक्षांना, तिथल्या झाडांना, तिथल्या वस्तूंना हात लावू नये. ही सुद्धा एक परीक्षा असते की नाही? तुम्हाला माहितीये का, अब्राहम लिंकन माहितीये का? अब्राहम लिंकन फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. तर ते खूप गरीब होते, त्यांना शाळा शिकण्यासाठी पैसा नव्हता. तर त्यांनी काय केलं, थोडेसे पैसे जमा झाले, काम केलं त्यांनी, बाहेर मजदुरीचं काम केलं, थोडे पैसे जमा करून एका शिपमध्ये, म्हणजे एका जहाजामध्ये चढून समुद्रामधून एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात गेले. कारण त्यांना कळालं आता शाळा ही सुरू होणार आहे. तिथं गेले, पैसा पुरला नाही, पुन्हा तिथं बाहेर काम केलं त्या जहाजावरती, थोडा पैसा कमवला, गेले आणि आता शाळेत प्रवेश मिळणार नाही याची चिंता. खूप शिकायची आवड, शिकायचंय, कसं शिकणार, आता पैसा नाहीये, अंगावर चांगला कपडा नाहीये. आणि त्या शाळेत पाहिलं तर खूप मोठे मोठे घराण्यातली मुलं येतो, छान छान कपडे, त्यांचे आई वडील. त्याला मला वाटलं आता त्याला घेणार की शाळेमध्ये. मग तो गेला मध्ये
आम्ही जेव्हा आमच्या गुरुंना भेटायला जातो आणि सांगतो आम्ही हे प्रोफेशन मी प्रवचन करते म्हणजे मी डॉक्टर आहे या हॉस्पिटलमध्ये, असं जेव्हा मी सांगतो ना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना आनंद होतो, अरे माझ्याकडे शिकलेली मुलगी, माझ्याकडे शिकलेला मुलगा इतका मोठा झाला. त्यांना हे पाहिजे असतं. फक्त बाबा तू किती कमवतोस, 10चे 10 लाख करतो, 10 लाखचे करोड करतोस, पण एवढं नाही. उत्तम चरित्रवान जो पुरुष असतो ना, असे पुरुष, अशी स्त्री, अशा मुली घडवाव्या म्हणून एका उत्तम शिक्षकाचा प्रयत्न. म्हणून आपण काय करायचं, आपण आपल्या वृत्तीशी सिन्सिअर व्हायचं. टीचर बघत असेल तर कॉपी नाही करणार, आपला शिक्षक नाही बघत असेल तर कॉपी करूया, असं नाही. बी सिन्सिअर टू युअरसेल्फ. विचार करा, समजा आपल्या शाळेमध्ये असं सुरू झालं की प्रत्येक मुलांना परीक्षेमध्ये आम्ही कॉपी दाखवणार, तुम्ही लिहून परीक्षा पास करू शकता. वा किती छान. प्रत्येक मुलाला मुलीला 100 पैकी 100 मार्क पडले, छान मार्क पडले, खुश म्हणे मला फर्स्ट रँक आला, पेढे वाटले, आनंद झाला, नवीन ड्रेस घेतला. पण विचार करा, हे ज्ञान तुम्हाला किती दिवसापर्यंत चालतो राहणार, किती दिवसापर्यंत उपयोगी पडणार. फार झालं 10वी, फार झालं 12वी, ठीक आहे, त्याच्यानंतर सुद्धा कॉपी करत जा. शिक्षण संपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नोकरीमध्ये जा, नोकरी करण्यासाठी, त्यावेळेस तर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा उपयोग करावा लागणार की नाही. का त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कॉपी दिली जाणार की बाबा तू असं असं काम कर, कम्प्युटर ऑन कसं करायचं. हा आता काय करायचं, या स्पीडनं जर आपण काम करून लागलो तर आपण चांगले होऊ शकतो का, नाही. पैसा सुद्धा चांगला कमवू शकतो का, नाही. नाव चांगलं मिळतं का, नाही. म्हणून जो कॉपी करतो ना त्याचा स्वतःचाच नाश होतो, त्या स्वतःचाच लॉस आहे, हे समजून घ्या. म्हणून कॉपी करायला दाखवणारा गुरु चांगला, जो नाही दाखवत, जो आपल्याला पकडतो तो वाईट, असं नाही. प्रत्येक शिक्षकाचं हे कर्तव्य असतं की यांना गणित आधी विषय नाही शिकवायचे, एवढंच नाही तर त्यांच्यामधलं जे व्यक्तिमत्व आहे ना ते घडून आणायचं. जसं आपण ऐकलं एखादा दगड आहे मोठा, तर त्यातलं काय केलं, फक्त अनावश्यक पार्ट जो होता तो काढून टाकला, मग त्याच्यातून मूर्ती बाहेर पडली की नाही. म्हणजे तीच मूर्ती होती, अरे तीच शिल्पा होती. तुझं नाव काय, गायत्री समजा काहीतरी, तोच कपिल, तीच गायत्री, तीच दुर्गा, तोच माणूस, तो व्यक्ती होता. पण त्याला घडवलं कोणी, तर त्याला आईनं घडवलं, त्याला गुरुनं घडवलं. म्हणून ज्यावेळेस आपले पालक, आपले गुरुजन आपल्याला रागवतात ना, त्याला रागवू नका. समजून घ्या की आपल्या पालकाला आपल्यामधलं उत्तम व्यक्तिमत्व बाहेर काढायचं. यालाच म्हणतात द्विज संस्कार. म्हणून आपल्याकडे शिक्षण दिलं जातं की लहानपणी तुला जो जन्म दिला नाही ना, फक्त ती आई नाही. आता आपण पाठशाळेत जाऊ लागलो ना, त्यावेळेस आपली आई कोण असते, तर आपला गुरु, आपला जे शिक्षक असतात ना तेच आपले आई-वडील असतात. म्हणून त्यांना जाऊन सांगायचं, गुरुजी मला हा विषय कळत नाही, गुरुजी मी 2 वेळा प्रयत्न केला, कळाला नाही, गुरुजी तुम्ही सांगितलं मला कळालं नाही. काहीही प्रॉब्लेम असेल, डायरेक्टली गो टू युअर सर, टीचरकडे जा, त्यांना सांगा की मला कळत नाही. मी सांगितलं बाबा एपीजे अब्दुल कलामला इंजिनियर व्हायचं होतं, ते कुणाकडे गेले, गुरुंकडे गेले, विचारलं इंजिनिअरिंग कसं करायचं, एंट्रन्स कशी घेणार, आणि गुरुंच्या सहाय्यानं त्यांना लिहून ठेवलेलं आहे, गुरुंना मला मार्गदर्शन केलं म्हणून मी इंजिनियर झालो. म्हणून हा द्विज संस्कार. प्रत्येक माणसाचा जन्म 2 वेळेस होतो, एक आपल्या आईपासून आणि दुसरा ज्यावेळेस सद्गुरूची प्राप्ती होते त्यावेळेस. कळालं का, हा सुद्धा एक उत्तम संस्कार आहे. आणि प्रत्येक माणसाला हवं, प्रत्येक माणसाला कृतज्ञ व्हा. आपण लहानपणी छोट्या छोट्या स्टोरी ऐकतो की नाही, कहाणी. म्हणे एक सिंह होता, तो सिंह एके दिवशी एका उंदराला खायला गेला. उंदीर मामा तुला मी एकदा खाऊन टाकणार. उंदीर मला खाऊन टाकू नको, नको मला खाऊ. त्यानं खूप प्रार्थना केली, मला
ज्या सिंहाने आपल्याला मदत केली होती ना, आज तो पकडला गेला. म्हणून त्यांनी काय केलं, तो शिकारी पाहत नाही म्हणून पटकन हळूच गेला आणि तो जाळ टाकला होता त्याच्या अंगावरती, तो हळूहळू खाऊन टाकला आणि अशी मोठी जागा केली, त्यातून सिंह बाहेर निघून आला आणि मग दोघांची फ्रेंडशिप झाली. समजा तो उंदीर विसरला असता की मला त्याने सवय टाकली, तर याला आपण काय म्हणतो, कृतज्ञता. मला त्याने मदत केली, त्याचा आपण उपकार मानावा, त्याला आपण थँक्यू सांगतो. आपल्या भारत देशाची संस्कृती काय आहे, आपल्याकडे रोजचा दिवस आईचा दिवस, रोजचा दिवस बाबासाठी, रोज आजी आजोबांसाठी, रोज गुरुसाठी. पण पाश्चात्य पद्धती काय आहे, एक दिवस असतो मदर्स डे, एक दिवस फादर्स डे, एक दिवस ग्रँड पेरेंट डे, एक दिवस टीचर्स डे. टीचर्स डे केव्हा असतो, करतात की नाही, काय करतात त्या दिवशी, मुलं शिक्षक बनतात. मग अजून मुली मॅडम बनतात. आणि शिक्षक कुठे जातात, मग शिक्षक असतात का, एवढं करता तुम्ही फक्त, तुम्ही थँक्यू म्हणत नाही का गुरुजींना, बाहेर पडतात, थँक्यू सांगतात ना, म्हणजे कृतज्ञता, कृतज्ञता, हो की नाही. ही पाश्चात्य पद्धती आहे, करा हरकत नाही, पण समजून घ्या आपल्या देशामध्ये रोजचा दिवस आपल्या सद्गुरूचा असतो, रोजचा दिवस आपल्या आईबाबांसाठी असतो. पण मुख्य हेतू काय आहे, आपण आपल्या आई वडिलांचे, आपल्या गुरूंचे, आपल्या मोठ्यांचे उपकार जे आहे ते विसरायचे नाही. म्हणून थँकिंग डे, हो की नाही, एक निमित्त पाहायचा. जसं आपल्याकडे पद्धत काय, गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला आपण काय करतो, आपण त्याच्याकडे नृत्य शिकतो किंवा गायन शिकतो किंवा दुसरी हस्तकला काय शिकतो, पेंटिंग शिकतो. शाळेतले गुरुजी, शाळेतली शिक्षिका, त्यांना आपण एखादी ग्रीटिंग वगैरे किंवा गिफ्ट देऊन आपण काय सांगतो, थँक्यू. त्यांना आपण हार घालतो, त्यांच्या पायाला नमस्कार करतो, हो की नाही. गुरुपौर्णिमेचा दिवस प्रत्येकाने साजरा करावा. का, तर तो थँक्यू दिवस आहे कुणाप्रती, आई प्रती आणि आपल्या गुरुजनांप्रती, म्हणजे जे मोठे आहेत, ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्यांना थँक करण्याचा दिवस आहे. म्हणून आपल्याला अशा लहान लहान गोष्टी पूर्वी सांगायची का नाही, त्या गोष्टींचा अर्थ काय आहे की ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्यांना तुम्ही थँक्यू सांगा, हो की नाही. याच्या नंतरचा मुख्य संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे. विवाह म्हणजे काय, विवाह म्हणजे एका वयात आल्यानंतर मुलाचं आणि मुलीचं आपण लग्न करतो, हो की नाही. लग्न केल्यानंतर त्यांचा संसार पुढे चालतो, हो की नाही. आपल्या सनातन धर्मामध्ये विवाहाच्या अनेक पद्धती सांगितल्या गेल्या. नुसतं नाव ऐकून घ्या, ब्राह्मविवाह, गंधर्व विवाह, अशा प्रकारच्या 8 प्रकारच्या विवाह पद्धती सांगितल्या गेल्या. आसुर विवाह, प्राजापत्य विवाह, दैव विवाह, ब्राह्म विवाह, गंधर्व विवाह, राक्षस विवाह आणि पैशाच विवाह. या प्रकारचे 8 प्रकारचे विवाह मनुस्मृती या ग्रंथामध्ये सांगितले गेले. ठीक आहे, याचं फार विश्लेषण करायची गरज नाही, फक्त समजून घ्या. वेगळ्या वेगळ्या प्रकारे विवाह केल्यानं त्याचा वेगळे वेगळे नावं होतात, पण विवाह हा आपल्याकडे संस्कार मानला गेला, हो की नाही. विवाह हा काय, म्हणजे फक्त मुलाला पसंत पडला मुलगा, मुलीला मुलगा, मुलाला मुलगी पसंत पडली म्हणून दोघांना निश्चय करून लग्न केलं, याला संस्कार नाही म्हणत. संस्कार कशाला म्हणतात, प्रत्येक घरच्या आई वडिलांनी हा विचार करायचा की आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या मुलासाठी योग्य वर कोणता. मला विचार पडला की हा संस्कार मुलांसमोर करावा की नाही, आवश्यक आहे की नाही. गोपाल कृष्ण छोटू फार बरोबर होते.
टीव्ही आहे आणि अशी गाणी आहेत जी ऐकू नये आणि ज्या गाण्यांमुळे मनामध्ये विकार उत्पन्न होतो अशी गाणी ऐकल्यामुळं अशी चित्र पाहण्यामुळं लहान लहान मुलांना सुद्धा विवाह काय हे कळत नाही आणि पटकन असे निर्णय घेतात मुली मुलं की मला हा मुलगा आवडला मुलगी आवडली म्हणून आम्ही लग्न करतो. म्हणून फक्त कानावर एवढंच होऊ द्या, विवाह हा फक्त मुला आणि मुलीच्या संमतीने नाही केला जात. विवाह हा आपले आई वडील आपले आजी आजोबा यांच्या संमतीनं आपला विवाह होत असतो. कारण विवाह हा एक संस्कृती आहे आणि आपल्या देशामध्ये डिवोर्स हा शब्द आहे का? भारतीय संस्कृतीच्या शब्दकोशामध्ये डिवोर्स हा शब्द नाही. आपल्याकडे एकदा लग्न झालं की शेवटपर्यंत एकाच पतीसोबत आणि एकाच पत्नीसोबत संसार चालवावा ही आपली भारतीय संस्कृती आहे. कळालं का? डिवोर्स हा शब्द आपल्याकडे नाही. भांडणं झाली तर त्याला कशी मिटवायची ही आपली संस्कृती शिकवते. भांडणं झाली म्हणून पती पत्नीनं वेगळं व्हावं ही आपली संस्कृती नाही. लक्षात आलं? हा कोणता संस्कार? भगवान श्रीरामांचा विवाह होतो. भगवान रामांचा विवाह कसं झालं? ज्यावेळेस त्यांनी धनुष्य भंग केला त्यावेळेस काय ठरलं की जो हा धनुष्य भंग करेल त्याला सीता दिली जाईल. मिथिलामध्ये भगवान श्रीराम आले, तिथे धनुष्य भंग केला भगवान श्रीरामांनी आणि काय निश्चय केला की सीतेला रामांना द्यायचं आणि मुलांचा विवाह करायचा. पण राम कसे होते? त्यांना सांगण्यात आलं की आता तुझा आणि सीतेचा विवाह. म्हणून सीतामाई गळ्यामध्ये आपल्या हातामध्ये हार घेऊन आली, देवाच्या समोर उभी राहिली. पण देव भगवान श्रीराम आपली मान खाली करेल असे ताट ठेवून राहिले. आता सगळ्यांना वाटलं मुलगी आणि नवरी मुलगी आणि मान का खाली करत नाही. विश्वामित्र धावत आले, रामा काय झालं? आणि रामांनी म्हटलं, रामायणाचा रामांनी म्हटलं तर मोठा राम राजा राम पुरुषार्थानं त्याला सीता मिळाली. कधी काय म्हणतो, गुरुजी ही गोष्ट माझ्या आई वडिलांना माहित आहे का? ही गोष्ट माझ्या आई वडिलांच्या समोर आहे का? आणि ज्या वेळेस हो म्हणून कळालं की आई वडिलांना आवड आहे त्यावेळेस प्रभू रामांनी हार घालून घेतला आणि त्यावेळेस प्रभू रामांचा विवाह झाला. राम सीतेचा विवाह झाला. आणि भगवान कृष्णांचे किती विवाह झाले माहिती आहेत का? किती झाले? 16,108. तर आपण काय ऐकलो की नाही त्याचा अर्थ काय होता? भगवान कृष्ण हे भगवान आहे. अनेक जीवात्मांनी प्रार्थना केली, देवा तुम्ही आमचा स्वीकार करा. म्हणून भगवान श्रीकृष्ण काय देवाच्या रूपामध्ये अवतरित झाले. हे भगवान म्हणजे कोण असतो? ज्याचं शरीर आपल्यासारखं नाही. आपण समजा सकाळी स्नान केलं, संध्याकाळी घरी गेलो की आपल्याकडे घामाचा वास येतो की नाही? आपल्याकडे मलमूत्राचा आपण त्याग करतो की नाही? तसं भगवंताचं शरीर नाही. आपल्याला झोप येते की नाही? आपल्याला भूक लागते की नाही? तो भगवान जो असतो त्याचं शरीर आपल्या शरीरासारखं नाही. तो फक्त एक आकार घेऊन येतो. त्याच्यामध्ये आपली सारखे विकार नसतात. म्हणून तो परमात्मा. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी काय केलं? एकाच वेळेस 16,000 मुलींची आणि 16,000 मंडप केली म्हणे. आणि प्रत्येक मंडपामध्ये प्रत्येक मुलीला वाटतं की भगवान कृष्ण आधी माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात. आपण काय ऐकलं ना? असे भगवंताचे विवाह झाले. आणि भगवंताच्या प्रथम 8 पत्नी ज्या होत्या रुक्मिणी, सत्यभामा आदी या भगवंताच्या अष्टधा प्रकृती होत्या. प्रकृती आणि पुरुषाचा मिलन म्हणजे हा विवाह. भागवताचा अर्थ कळायचा असेल ना तर आधी रामायण कळायला हवं. म्हणून नुसतं ऐकून ठेवा, त्याचा अर्थ कळायला जाऊ नका. भगवान कृष्णांचा विवाह म्हणजे जीव आणि शिवचा मिलन. कुणाचा? जीव आणि शिव. नाही कळायला तरी हरकत नाही, नुसतं ऐकून ठेवा. परमात्मा और जीवात्मा. कुणाचा? जीवात्मा. या दोघांचं मिलन म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा विवाह असा अर्थ केला. म्हणून रुक्मिणी मातेनं जे पत्र लिहिलं असं समजू नका की ते पत्र एक लव्ह लेटर होतं म्हणून आपण सुद्धा लव्ह लेटर लिहून असा विवाह करावा असं ते लग्न नाही. म्हणून रुक्मिणी मातेनं स्पष्ट लिहिलंय, देवा मला तुमच्याशिवाय दुसऱ्याशी विवाह करायचा नाहीये. मला कामी पुरुष आवडत नाही. मला सुखासाठी लग्न नाही करायचं. प्रत्येक माणूस लग्न कशासाठी करतो?
सुखासाठी. आपण प्रत्येक काम सुखासाठी करतो की नाही? मग रुक्मिणी माता काय म्हणते, मला सुख नको. याचाच अर्थ आहे की तिला साधारण पुरुष म्हणून भगवान नको होते, तिला परमात्मा म्हणून परमात्म्याशी लग्न करायचं होतं. एका जिव्यातलं परमात्म्याला लिहिलेलं हे पत्र होतं. कळालं का? असा हा विवाह संस्कार. आता आपण पुढे ऐकूया प्रल्हादाचं चरित्र. सर्वांमध्ये श्रेष्ठ असे प्रल्हाद झाले. अनेक भक्तांना कुठलं चरित्र आवडत असेल तर म्हणजे प्रल्हादाचं चरित्र. आणि प्रल्हादचे उत्तर का झाले हे आपण ऐकूया. त्यापूर्वी 2 मिनिट नाम संकीर्तन करूया का? 2 मिनिट करू. श्रीमन्नारायण
असतो. लहान मुलं एवढं बसतात तर तेच कौतुकाची गोष्ट. खरं तुमच्यासाठी म्हणून काढा. लहान मुलं रात्रीबाई घडा का सांगावं असं द्या. हिरण्यकश्यप नावाचा खूप मोठा राक्षस होता. त्याने काय केलं, वनवासात जाऊन अनेक वर्षांपर्यंत तप केलं. तप म्हणजे काय? त्याने हवा, पाऊस, ऊन सहन करून देवाचा जप केला. ओम नमो ब्रह्मदेवाय, ओम नमो ब्रह्मदेवाय असा अनेक वर्षांपर्यंत तप केला. आणि त्याच्यासमोर साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले. कोण प्रकट झाले? ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर तो म्हणतो, देवा मी कधीच म्हणू नये असं मला वरदान द्या. मी अमर होऊन जाऊ असा मला वरदान द्या. तर ब्रह्मदेव म्हणाले, आणि शक्य नाही. जो या पृथ्वीवरती जन्म घेतो तो कोणी का असेना त्याला मृत्यू नक्की येते. त्याला नक्की मरावंच लागतं. तू याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल तर विचार. आणि त्याने काय विचारलं, ठीक आहे ब्रह्मदेवा, माझी मृत्यू आकाशामध्ये होऊ नये, माझी मृत्यू पृथ्वीवरती होऊ नये. कळालं का? माझी मृत्यू सकाळी होऊ नये, माझी मृत्यू रात्री होऊ नये, माझी मृत्यू बाहेर होऊ नये, माझी मृत्यू आतमध्ये होऊ नये, माझी मृत्यू कुठल्याही अस्त्रानं होऊ नये, माझी मृत्यू कुठल्याही शस्त्रानं होऊ नये, माझी मृत्यू कुठल्या माणसानं होऊ नये, माझी मृत्यू कुठल्या प्राण्यानं होऊ नये. असा त्याने वर मागितला. आणि ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले, ठीक आहे असं म्हणाले. आणि त्याला आता वाटलं मी मरणारच नाही. आणि त्याला अहंकार आला, अरे मला कोण मारू शकणार? सकाळी नाही, रात्री नाही, मग मध्ये म्हणणार, वर नाही, खाली नाही, मध्ये नाही, बाहेर नाही, आता मला कोणी मारू शकत नाही. म्हणून त्याला खूप अहंकार आला, आता मी अमरच झालो. म्हणून त्याने काय केलं, आपल्यापेक्षा जे दीन आहेत, दुःखी आहेत, अनेक देवता, अनेक लोक, अनेक नाग लोक, प्रत्येक लोकांमध्ये जाऊन सगळ्यांना खूप त्रास दिला. आणि त्यांची घरं हडपली, त्यांचं सोनं घेतलं, त्यांचे दागिने घेतले, सगळं घेतलं. आणि तो काय म्हणतो, आता मंदिरं बंद करा, कुठल्याही देवाची पूजा नाही करायची, पूजा करायची तर फक्त माझी करा, हिरण्यकश्यपूची करा. असं तो सगळ्यांवरती रुबाब दाखवू लागला, अत्यंत अहंकारी झाला. आणि त्या हिरण्यकश्यपूला जी बायको होती तिचं नाव तयाधू होतं. काय होतं? तयाधू. त्यांना 4 मुलं होती. लहान मुलाचं नाव प्रल्हाद. काय होतं? आणि जसं प्रत्येक जण लहान मुलं मोठं झालं की शाळेत जातात ना, त्याप्रमाणे या प्रल्हादाला सुद्धा त्यांना शाळेत घातलं. कोणत्या शाळेत म्हणे, आपण जसं जिजामाता शाळेत जातो ना त्याप्रमाणे त्यांची शाळा अशी होती. त्यांच्याकडे पद्धत काय होती, पूर्वीची पद्धत, गुरु घरी जाऊन शिकायचं. आणि हिरण्यकश्यपूचा गुरु कोण होता, म्हणजे शुक्राचार्य. कोण? शुक्राचार्याची 2 मुलं होती, षंड आणि अमर्त. कोण? अमर्त. त्यांना मिळून नाव घ्यायचं तर षंडामर्त. षंड अमर्त, षंडामर्त. तर त्या दोघांच्या शाळेमध्ये या प्रल्हादला पाठवलं. आणि तो शाळेत जात होता, रोज अभ्यास करायचा. आणि या हिरण्यकश्यपूचं काम चालू की सगळ्यांना सांगितलं, मी पूजा नाही करायची, यज्ञ नाही करायचं, हवन नाही करायचं, कथा नाही करायची, कथेत नाही करायचं. सगळीकडे असा त्याचा रुबाब सुरू झाला. आणि हा छोटासा मुलगा शाळेत शिकत होता. एके दिवशी त्या हिरण्यकश्यपूने काय केलं, घरी आला आणि त्या प्रल्हादला बोलून घेतलं, बाळा ये माझ्या मांडीवर बस. आणि विचारलं, तुला सगळ्यात काय आवडतं रे? शाळेत तुला जे शिकवतात ना, जे तुला खूप आवडतं ते म्हणून ना. जसे आपले आई बाबा विचारतात की तू काय शिकतेस शाळेमध्ये, तसं त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं. आणि तो म्हणतो, बाबा भगवान नारायणांची भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. प्रत्येक माणसानं भक्ती करावी, प्रत्येक माणसानं आपल्या मुखानं भगवंताचं नाव घ्यावं. कारण भगवंताचं नाव हे आपल्याला शक्ती प्रदान करणार. हे ऐकलं मात्र. आणि हिरण्यकश्यपू जोरात हसत होता. त्याला वाटलं जे अनेक देवता आहेत, चंद्र, इंद्र आदी, यांनी माझ्या मुलाची बुद्धी बिघडवली असेल. म्हणून त्याने गुरुंना बोलवलं आणि सांगितलं, गुरुजी सावधान राहा, मुलांना मी काय
प्या, मौज करा आणि झोपी जा. खाओ पिओ मौज करो, ईट लिव्ह अँड बी मेरी. असं ते शिक्षण आहे, हे राक्षसांचं शिक्षण आहे. अशा पाठशाळेमध्ये काय शिकवलं जातात की बाबा हिंदी मॅथ्स इंग्लिश हे शिका, पैसे कमवणं शिका, लहानाचे मोठे होऊन घरा बांधा, लग्न करा आणि 10 रुपयाचे 20 रुपये करा, फक्त एवढं शिकवलं जातात. असं ज्या पाठशाळेत शिकवलं जातं ना, समजा ती राक्षसांची शाळा. आणि आपल्या चांगल्या शाळेमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं? चांगल्या शाळेमध्ये कथा आयोजन केल्या जातात, चांगल्या शाळेमध्ये शिबिर आयोजन केलं जातं, चांगल्या शाळेमध्ये शरीराला स्वस्थ कसं ठेवावं, मनाला स्वस्थ कसं ठेवावं, आई वडिलांना आपण नमस्कार करावा, मोठ्यांचा आदर करावा, या सृष्टीला आपण स्वच्छ ठेवावं, हे सगळं ज्या शाळेत शिकवलं जातं ना, ती माणसांची शाळा. ते मानवता शिकवणारी शाळा आहे. काय शिकवतात? पुन्हा काही दिवसानंतर काय झालं, पुन्हा प्रल्हादाला आपल्या ठिकाणी बोलवलं आणि विचारलं, प्रल्हाद अरे सांग तुला शाळेतलं काय आवडतं सगळ्यात? आणि यावेळेस प्रल्हाद काय म्हणतो, बाबा नवधा रूपाने भगवंताची उपासना करा, श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं कीर्तनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. देवा नवधा रूपानं भगवंताची सेवा करा. देवाची कथा करणं म्हणजे असं बसून कथा करायची गरज नाही. घरी आपल्याला आधी सांगते की नाही छान छान गोष्टी, त्या गोष्टी सांगण्यामध्ये सुद्धा कथा करणंच आहे. छान छान गोष्टी सांगणं हे भगवंताचं कीर्तन भक्ती आहे, त्याला ऐकणं ही श्रवण भक्ती आहे. भगवंताची पूजा करणं ही भगवंताची अर्चन भक्ती आहे. भगवंताला प्रणाम करणं ही भगवंताची सेवन भक्ती आहे. अशा प्रकारे नवदा भक्तीनं देवा बाबा भगवंताची भक्ती करावी, नारायणाची पूजा करावी. असं ज्यावेळेस हिरण्यकश्यपूने ऐकलं तर आता मात्र हिरण्यकश्यपूला खूप राग आला. काय झालं? हिरण्यकश्यपूला ऐकत नाही. बरं तुम्ही सांगायची का कथा आपण? गोपाल कृष्ण भगवान की जय. विचार करा, तुम्ही थोड्या वेळ बसल्या इतका कंटाळा आला मला. मी 1 वाजल्यापासून बसली, मग माझे पाय नाही का दुखत? मग मी पण थोड्या वेळ बडबड करू का अशी? करू का? नाही ना? मग दीदी जर सांगते तर आपण ऐकावं की नाही शांत बसून? हो की नाही? मग तुम्ही असं बडबडलं मला किती वाईट वाटत असेल? हो की नाही? वाटतं ना की दीदी आपल्याला छान आपण सांगेल बाबा मुलांनी ऐकावं आणि मुलांना काय ऐकावं म्हणजे बडबड करावी, तर छान वाटतं का ते? मग दीदी काय करून सांगेल ऐकायला? जिजामाता शाळेतली मुलं नुसती बडबड करतात असं सांगावं का? नाही ना? मग छान ऐकायची गोष्ट फक्त 10 मिनिट. ठीक आहे, आपण मुलाची गोष्ट ऐकूया. हिरण्यकश्यपूला कोणाला बोलवलं? प्रल्हादाला बोलवलं आणि प्रल्हादाला काय सांगितलं? काय आवडतं? देवाची भक्ती, देवाची पूजा करावी, देवाचं श्रवण करावं, कथा सांगावी, कथा ऐकावी, हे सगळं मला आवडतं. तर आता हिरण्यकश्यपूला खूप राग आला आणि त्याने काय केलं? त्याने त्या प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न. अरे मी काय सांगतोय? माझ्या सांगण्यावरून सगळ्यांनी मंदिरं बंद केली, पण माझ्या सांगण्यावरून कोणी पूजा करत नाही, सगळे माझी पूजा करतात आणि हा नारायण कुठून आला? तो माझं ऐकत नाही म्हणून त्याने काय केलं? प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. कसा? तर सिपाऱ्यांना बोलवलं आणि तलवार
होलिका, तर ती सुद्धा राक्षसी होती. राक्षस म्हणजे काय? आणि मग राक्षस म्हणजे कोण? आपण काल ऐकलं ना, कोण राक्षस? काय? परवा तुम्ही आवाज सांगितला ना, आपसे हरकत नाही, सांगा काय? व्हेरी गुड. ज्या प्रेझेंट थोड्याच मुली होत्या, तुम्ही आपसे तू बघा, ऐकून घ्या, जोरात सांगा काय? पण मागच्या मुलींना काय वाटलं, ज्याच्या डोक्यावरती मोठी मोठी शिंग आहे, जो काळा काळा आहे, असं वाटलं की नाही? ज्याला मोठी मोठी दात, तो राक्षस का? नाही ना. कोण राक्षस? वैर लागतो तो राक्षस. तो कधी कधी मग पॅन्ट शर्ट घालतो, पंजाबी ड्रेस घालतो, साडी घालतो, तो राक्षस. हो की नाही? एखादी वैर लागली, आपण काय म्हणतो? आता माणूस आहेस की राक्षस आहेस म्हणतात ती. मग ती म्हणते का मला शंभर पुढे दे? नाही. तर राक्षस म्हणजे कोण? वाईट वागणारा हा राक्षस असतो. तर प्रल्हादाच्या आत्याचं नाव काय? होलिका. तर हिरण्यकश्यपूने काय केलं? होलिकाला सांगितलं, दादा, हिरण्यकश्यपू होलिकेचा दादा, मोठा भाऊ. तर तिने काय सांगितलं, दादा मला असं वरदान प्राप्त आहे म्हणे की मला आग लावा माझ्या अंगाला, तरी पण मी जळून जात नाही. तिला आग लागली तरी ती जळून जात नाही. मग ती काय म्हणते, दादा माझ्या मांडीवरती प्रल्हादाला बसवा आणि तुम्ही आग लावा म्हणे, तो जळून जाईल आणि मला काहीच नाही होणार. हो की नाही? तिला वरदान प्राप्त होता. मग त्या होलिका आपल्याला काय केलं, आपल्या मांडीवरती प्रल्हादाला बसवलं. सगळे लोक रडतायत, वाईट वाटतंय, छोट्याशा बाळाला जाणारे हा म्हणजे देवाचं नाव घेतोय म्हणून, तो चांगला वागतोय म्हणून, चांगला वागायला सांगतोय म्हणून, आणि लोक रडत होते. पण काय करणार, तो राक्षस खूप पॉवरफुल होता, खूप शक्तिशाली होता. मग काय केलं, आग लावण्यात आली. आणि काय झालं, सर्वांनी आश्चर्य पाहिला, प्रल्हाद नाही जळाला, तर होलिका आत्याच जुळून गेली. आणि त्या दिवशी लोकांना इतका आनंद झाला, आमचा प्रल्हाद वाचला, वाईट जे आहे तो हरला, चांगला जो आहे तो जिंकला. सदैव जीत सत्य की ही होती है, सदैव जीत धर्म की ही होती है. धर्म जिंकले म्हणून लोकांना आनंद झाला. मग आनंद कसा साजरा केला म्हणे, तर खूप रंग घेतले आणि एकामेकांना लावली, असा खूप आनंद साजरा केला. आणि त्या दिवशीची आठवण म्हणून आपण होळी साजरी करतो. कळालं का? आता लक्षात राहील ना? कुणामुळे आपण होळी साजरी करतो? होलिका आपल्याला आठवण करून की वाईट वागे तर ती जळून जाईल आणि जिंकणार कोण? सत्य, धर्म. याचं दुसरं नाव म्हणजे प्रल्हाद आहे. हो की नाही? म्हणून आपण होळी साजरी करतो. तर याप्रमाणे अनेक प्रयत्न केले प्रल्हादला मारण्यासाठी, पण तो मरेना. मग गुरुजींनी काय सांगितलं, तिथले जे शंडावत होते, ठीक आहे म्हणे, आमची बळी येईपर्यंत याला इथंच राहू द्या. आणि त्या पाठशाळेमध्ये प्रल्हादाला राहू दिलं. पण एके दिवशी काय झालं, पाठशाळेमध्ये शंडावत दोघीही बाहेर गेले, शाळेच्या बाहेर गेले. आणि प्रल्हादाला काय पाहिलं की आज शाळेमध्ये गुरुजी नाहीये. मग आपण काय करतो, क्लासमध्ये गुरुजी नसलं की बडबड खेळतो की नाही, गप्पा मारतो की नाही, टाइम वेस्ट करतो. पण प्रल्हादाला कसं नाही केलं. प्रल्हादाला काय केलं माहिती? प्रल्हादानं या रे मित्रांनो म्हणून आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं आणि सगळ्या मित्रांना काय सांगितलं, जे आपण पहिल्या दिवशी ऐकलं. काय ऐकलं पहिल्या दिवशी आपण? काय ऐकलं? त्या दिवशी आपण ऐकलं की नाही, माणूस म्हणजे कोण तेच सांगितलं. प्रल्हादानं सांगितलं, रे प्रत्येक माणूस जन्माला येतो म्हणे, लहानाचा तो मोठा होतो, प्रत्येक लहान बाळ मोठा होतो की नाही, मोठा होतो मग जातो. तर असं आपलं आयुष्य आपण बिघडवायचं का नाही. जर
त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, अरे तुला माहितीये का, माझे वडील ज्या वेळेस तप करण्यासाठी गेले होते, गेला होता हिरण्यकश्यप, त्यावेळेस प्रल्हाद त्याच्या आईच्या पोटात होता आणि त्यावेळेस काय झालं, इंद्र त्याच्या आईला मारण्यासाठी आले, कारण ती गर्भवती आहे आणि तिच्या पोटामध्ये एक राक्षसच जन्माला येणार, म्हणून तिला मारायला गेला. तर नारदाने थांबवलं. नारद महर्षीने सांगितलं, थांबा, हिला जो मुलगा होणार आहे तो खूप मोठा भक्त होणार आहे, याला मारू नका. आणि नारद महर्षी तयारला आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि रोज काय करायचे, रोज तिला छान, कधी प्रल्हादाची गोष्ट, कधी ध्रुवाची गोष्ट. ध्रुवाची गोष्ट माहिती का तुम्हाला? नाही, कृष्णाची गोष्ट ऐकली ना आपण? अशा खूप छान छान गोष्टी आहेत ना. आवडली का गोष्ट तुम्हाला? रामाची गोष्ट आवडली? किती छान गोष्टी आहेत नाही? अशा छान छान गोष्टी नारद महर्षी सांगायचे. मग तो पोटामध्ये ऐकलं आणि नारद प्रल्हाद आपल्या मित्रांना म्हणतो, हो मी ज्यावेळेस पोटात होतो हे सगळं मी ऐकलं. मग तुझ्या आईला सुद्धा या गोष्टी माहित असतील ना? अरे नाही, कधी कधी आई कथेमध्ये अशी बसायची ना, तर आईला झोप लागायची. असं होतं की नाही? दुपारी मस्त पैकी जीवन यावं कथेमध्ये, वर गोंधळ चालू असावा, दुपारची वेळ असावी आणि मग काय होतं, डुलकी लागते की नाही, म्हणजे आई समाधीत द्यायची कधी कधी. पण मी पोटामध्ये ऐकलं झोप नाही. हे खरं आहे का खोटं आहे? पोटातल्या बाळाला ऐकू येतं का? ऐकू येतं? येत नाही? येतं? खरं येतं? नाही येत? किती वेळ हात उचला? नाही, किती हात उचला? ऐकू येतं का? नो. ठीक आहे, ऐकू येतं. आता मी काय सांगता, दोन्ही हात उचलत नाही. ऐकू येत नाही का? ऐकू येतं का? मग बाकीचे नाही, हो की नाही? अरे सांगा ना, मी कुठे नाही सरणार. ऐकू येतं की नाही? हात उचलून दाखवा. नाही. सगळ्यांना शिक्षक लोक सगळे जण, आजी आजोबा काका काकू सगळे हात उचलून सांगा, नाही. ऐकू येत नाही ना? ऐकू येत नाही. ठीक आहे, ऐकू येत नाही, नो. आता ऐकू येत. मग बाकीच्यांचं काय मत आहे? हो नाही तर के ना उधर के, म्हणजे शंका आहे का तुम्हाला? शंका आहे ना? शंका जाऊ, मी सांगते. गर्भातल्या बाळाला सुद्धा ऐकू येतं, त्या बाळाला स्पर्श सुद्धा कळतो, फक्त
तिघंही मेले. पण त्या बाळाला काहीच नाही झालं. काही नाही झालं, फक्त ते बाळ वाचलं. हे कसं काय घडलं हो? त्या बाळाला शक्ती आली, तो उडून आला का शक्तिमानसारखा बाहेर? नाही ना. का वाचला तो? कारण त्या भगवंताची इच्छा होती की याला वाचा. हो की नाही? असं किती वेळा घडतं. आपण कधीतरी गाडी चांगली चालवतो, कधी ऍक्सिडेंट होतात की नाही? आता पुण्याला परवा एक ऍक्सिडेंट कसा घडला? ऍक्सिडेंट एका गाडीमध्ये 2 पदवीधर होते, मोठे पदवीधर, कोणी मंत्री होते, असे जात होते. वरती ब्रिज होता, ते असे आले. गाडी चांगली चालवणारा ड्रायव्हर होता, पण काय झालं? दुर्घटना होणार होती असं ठरलेलं होतं भगवंताच्या द्वारे. म्हणून अशा काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. काय झालं? वर ब्रिजवरती एक लॉरी जात होती, मोठी गाडी, आणि ती अशी एकदम उलटली आणि एकाएकी येऊन त्या गाडीला पडली, कारवर. आणि तिथल्या तिथं ते मोठे मंत्री, पदाधिकारी खूप पैसे आले. पण काय